ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजे 3 फेब्रुवारीच्या भागात आपण इथे पाहणार आहोत की आता चेतनने, अर्जुन आणि रविराज सर्वजण इथे सावंत इन्स्पेक्टर म्हणजेच पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. आता अर्जुन म्हणतो की आज आपण नागराजला कोर्टासमोर हजर करणार आहोत ना, तेव्हा सावंत म्हणतात हो. आता रविराज इथे म्हणत असतात की कोणत्याही हालतमध्ये नागराजला इथे बेल मिळता कामा नये. तेव्हा इथे सावंत म्हणतात हा हे सर्व मान्य आहे, मात्र आता इथे नागराज वकीलच्या शोधात आहे. त्याचं असं आणखीही म्हणणं आहे की मी निर्दोष आहे. हे ऐकल्याबरोबर खरं तर इथे रविराजला फार राग आलेला असतो. ते इथे म्हणत असतात की कसं काय असं कसं होऊ शकतं. त्यांनी स्वतःच्या फॅमिलीला मारण्याचा प्रयत्न केला, त्याच्या बायकोला मारहाण करत होता, तिला किडनॅप केलं, तरी देखील तो निर्दोष कसा असू शकतो असं रागातच म्हणत असतात. मात्र आता चेतनने त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतं, सर तुम्ही शांत बसा. आता अर्जुन खरं तर रविराजला गाडी जाऊन बसा असं म्हणत असतात. आता इथे अर्जुन निघालेलाच असतो. तेव्हा तिथे सावंत म्हणतात की 1 मिनिट अर्जुन सर, तुमच्याकडे जरा काम आहे, तुम्हाला एक सांगायचं राहिलं. तेव्हा अर्जुन म्हणतो हा सांगा ना, बोला ना. तेव्हा लगेच आता ते सांगत असतात की 2 दिवसापूर्वी खरं तर मेहपतला एक ॲडव्होकेट मॅडम भेटायला आले. हे ऐकल्याबरोबर आता चेतन ते म्हणत असतो की ॲडव्होकेट दामिनी देशमुख आल्या होत्या का. तेव्हा सावंत म्हणतात की नाही, मला हे माहीत नाही, कारण की मी तेव्हा इथे नव्हतो. मात्र आपल्याला त्यांचं नाव कळू शकतं, आमच्याकडे विजिटर लॉक असतं, तिथे नक्कीच कळू शकतं असं म्हणून खरं तर त्याने एक फाईल मागवलेली असते आणि त्या फाईलमध्ये आता ते इथे नाव शोधत असतात. इथे त्याला नाव देखील मिळतं, ॲडव्होकेट विशाखा. आता ॲडव्होकेट विशाखा म्हटल्यानंतर आता ह्यांना खरं कळत नाही की नेमकं ही कोण असेल, म्हणून कधी हे नाव ऐकलं देखील नाही असा प्रश्न त्या दोघांना देखील इथे पडलेला असतो. आता इथे अर्जुन खरं हवालदारला विचारतो नेमकं त्या दिसत कशा होत्या. तेव्हा लगेच इथं हवालदार सांगत असतो की त्यांचे केस मोकळे होते, त्यांचे आता इथे कपाळावर केस आलेले होते, त्यांच्या नाकाखाली तीळ होता, त्या गहुवर्णीय होत्या. हे वर्णन ऐकल्याबरोबर आता अर्जुन विचारात पडतो, अशी लॉयर तर मला तर माहीत नाही. चेतने तुला माहीत आहे का. चेतन इथे म्हणतो की मला माहीत नाही रे. तेव्हा अर्जुन इथे म्हणत असतो की असं कसं होऊ शकतं, आपलं सर्कल तर खूप छोटं आहे, तरी देखील ही लेडी वकील नेमकं कोण आहे आपल्याला कळत नाही, आणि ती परत मेहपतलाच भेटायला का आली असन, काहीतरी घोटाळा आहे असा त्यांना आता इथे विचार येत असतो. दुसऱ्या बाजूला इकडे खरं तर अस्मिताला टेन्शन आलेलं असतं. ती आता टेन्शनमध्येच खरं तर इकडे सचिनला कॉल करते. सचिनला कॉल केल्याबरोबर आता सचिन तो कॉल पाहतो, मात्र मुद्दामच इथे उचलत नाही. आता तो इथे मस्तपैकी पॉपकॉर्न खात मूवी पाहत बसलेला असतो. मात्र आता इकडे कॉल उचलला नाही म्हणून अस्मिताला टेन्शन आलेलं असतं. खरंच त्यांनी अन्नपाणी सोडलं तर नसेल ना असा प्रश्न तिला इथे पडलेला असतो. आता सचिन इथे मुद्दाम परत आता तिला कॉल करतो. अस्मिता इकडनं हॅलो म्हणती. आता लगेच आता सचिन म्हणतो सॉरी अस्मी, तू मला कॉल केलास. अरे मी झोपलो होतो ना, त्यामुळे मला कॉलचा आवाजच आला नाही. खरं सांगू तुला, आता तर मला रात्री झोपच लागत नाही, त्यामुळेच मी दिवसा आराम करतो. हे ऐकल्याबरोबर खरं तर अस्मिताला इथे टेन्शन आलेलं असतं. तो आता इथे मुद्दाम खोकलण्याचं नाटक करतो. तो म्हणतो अरे काय सांगू तुला, माझी जरा तब्येत बरी नाही ना, बोल ना तुझं काय काम होतं. आता हे सर्व ऐकल्याबरोबर अस्मिताला टेन्शन येणार हे त्याला माहीतच होतं. इथं अस्मिताला देखील मला काळजी वाटते असं दाखवायचं नसतं. ती इथे म्हणते की मला काही बाकी बोलायचं नव्हतं, फक्त तू परवा जो तमाशा घातलास ना, तो परत येऊन कधीही घालू नकोस असंच फक्त मला इथे म्हणायचं होतं. आणि हो, अन्न पाणी सोडायची तर तुला गरजच नाही असं म्हणून खरं तर तिने फोन कट केला. फोन कट केल्यानंतर इकडे खरं अस्मिताला टेन्शन आलेलं असतं. खरंच सचिनची तब्येत खरंच खूप डाऊन वाटत आहे, तो ठीक असावा फक्त मला असं वाटतंय. आता इकडे तर सचिन मस्त असतो, तो आता इथे पॉपकॉर्न खात मूवी पाहत असतो, त्याला तर कोणत्याही गोष्टीचं इथं टेन्शन नसतं. इथे तो म्हणत असतो की अस्मी ही तर पहिली पायरी आहे, थोड्या दिवसातून नाक घासत माझ्याकडं माझ्या पायाशी येशील असं तो आता स्वतःशी म्हणत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला पोलीस स्टेशनमध्ये इकडं इन्स्पेक्टर सावंत समोर असतो, तो म्हणजे नागराज. तो बसलेला असतो आणि तो वकिलांना खरं तर इथे कॉल लावत असतो, पण मात्र एकही वकील त्याचा इथे कॉल उचलत नसतो. आता सावंत म्हणतात की काय नागराज, वकील मिळतो का नाही तुम्हाला. तेव्हा नागराज म्हणतो की हो हो मिळेल लवकरच, पण इथे माझा कोणीही फोन उचलत नाही. तेव्हा इथे सावंत म्हणतात की काय आहे ना, आजकाल नंबर जरी सेव्ह नसला ना तरी देखील कळतं की आपल्याला कोण कॉल करत आहे. तुमच्या केसला कुठलाही तत्वनिष्ठ वकील हात देखील लावणार नाही. तर तो असं बोलत होता, तितक्यातच आता नागराज म्हणतो थांबा 2 मिनिटं, देशपांडे वकिलांना कॉल लावला आहे. तो लगेच आता इथे फोनवर म्हणत असतो की मी नागराज किल्लेदार बोलतोय, माझी केस तुम्ही घ्यावी अशी माझी इच्छा होती. मात्र समोरून खरं हे ऐकल्याबरोबर कुणीही बोलत नाही, हॅलो हॅलो करत बसतो. मात्र तिकडे आता फोन कट झालेला असतो. इथे आता सावंत म्हणत असतात की मला नाही वाटत कुणी वकील मिळेल, हा फॉर्म घ्या आणि भरा. आता लगेच नागराज इथे मनातच विचार करत असतो की मला वाटलं होतं की मला सोडण्यासाठी एखादा तगडा वकील शोधावं, मात्र मला वाटत नाही आता कुणी मिळेल म्हणून. आता मला या सरकारच्या वकिलावरच विश्वास ठेवून हे सर्व काही करावं लागणार आहे. आता नागराज इथे फॉर्म भरणारच असतो, तितक्यातच त्याला एक कॉल येतो.
आता तिकडनं म्हणतात की हॅलो, कोण बोलतंय? तेव्हा लगेच इकडनं नागराज म्हणत असतो की ॲडव्होकेट भालेराव, मी नागराज किल्लेदार बोलतोय. माझी केस तुम्ही लढावं असं माझी इच्छा आहे. माझे सर्व डिटेल्स तुम्हाला असं म्हटल्याबरोबर आता तिकडनं तो म्हणत असतो की हां, मला माहीत आहे, सर्व पनवेलमध्ये ही गोष्ट पसरलेली आहे. ॲडव्होकेट रविराज किल्लेदारांचा छोटा भाऊ, हे सर्व काही मला माहीत आहे. मग तुम्ही माझं वकीलपत्र घ्या ना, तुम्ही सांगाल त्यापेक्षा डबल मी ते तुम्हाला फी द्यायला तयार आहे. आता इकडनं तो ॲडव्होकेट म्हणत असतो की हो, मी घेईल, पण एका अटीवर. तुम्ही फक्त मी जे सांगेल तेच कोर्टात बोला. केस मी माझ्या पद्धतीने लढेल. तुम्ही मला कोणत्याही मुद्द्यावर अडवणार नाही, अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला हे मान्य आहे का? तरच मी तुमची केस लढणार आहे. नागराज म्हणतो की हां, मला मंजूर आहे, पण मी तुम्हाला असं म्हटल्यावर आता समोरून खरं तर फोन कट केलेला. आता हा नेमकं वकील कोण आहे हे खरं तर पाहण्यासारखंच आहे. नागराज मात्र इकडे खुश झालेला असतो. दुसऱ्या बाजूला इकडे कोर्टात सर्वजण इथे हजर झालेले असतात. इथे अर्जुन आलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की सुमन काकू, तू ठीक आहेस ना? सुमन खरं इशारानेच म्हणत असते हो ठीक आहे. आता इकडे अर्जुन इथे बसलेला असतो. तितक्यातच आता इकडे सावंत, इन्स्पेक्टर सावंत खरं तर नागराजला घेऊन आलेले असतात. ते आता इथे त्यांना उभा करतात. आता तितक्यातच इथे जज देखील आले असतात. जज आता इथे फाईल वगैरे ओपन करतात आणि म्हणतात की कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात करा. असं म्हटल्यावर खरंच आता इथे सर्वजण तयार झालेले असतात. इथे लगेच आता नागराजचा जो वकील असतो तो इथे समोर येतो. तो म्हणत असतो की नागराज किल्लेदार हे एक पनवेलमधले प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे आणि हे तर तुम्हाला माहीतच आहे. ॲडव्होकेट रविराज किल्लेदार यांचे ते बंधू आहेत. नागराज यांच्यावर जे आरोप करण्यात आले आहेत ते नक्कीच गंभीर आहेत, पण चौकशीसाठी त्यांना कोठडीत ठेवावे हे बरोबर नाही. मी कोर्टाला विनंती करतो की नागराज चौकशीमध्ये पूर्णपणे सहकार्य करतील आणि त्यांना जामीन मिळावा अशी मी कोर्टाला विनंती करतो, असं म्हणून खरं तर तो आता इथे बसलेला असतो. आता हे सर्व ऐकल्यानंतर जज इथे म्हणत असतात की ॲडव्होकेट अर्जुन, तुम्हाला काही यावर बोलायचं आहे का? तेव्हा मात्र इथे अर्जुन उठलेला असतो. अर्जुन इथे म्हणत असतो की ॲडव्होकेट भालेराव यांनी नागराज किल्लेदारांची ओळख खरं तर रविराज किल्लेदार यांची भाऊ म्हणून केली, पण मात्र स्वतःच्या सख्या भावालाच या नागराज किल्लेदारने मारण्याचा प्रयत्न केला आहे. 22 वर्षापूर्वी हे सर्व काही त्यांनी कटकारस्थान केलं आहे. त्यांनी मेहपतला रविराज किल्लेदारांची सुपारी नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची सुपारी दिली होती. आणि हे सर्व करून देखील जेव्हा त्यांच्या बायकोला या सर्व गोष्टीची माहिती कळली, ह्या सर्व गोष्टी कळल्या, तेव्हा मात्र त्यांनी स्वतःच्या बायकोलाच इथे किडनॅप केलं. या सगळ्यांचे पुरावे आहेत माझ्याकडे मिलॉर्ड. मी कोर्टाला विनंती करत आहे नागराज किल्लेदार यांना जास्तीत जास्त शिक्षा द्यायला हवी. हे सर्व ऐकल्याबरोबर आता ह्या भालेराव ॲडव्होकेट उठलेला असतो. आता इथे तो म्हणत असतो की खरं तर ॲडव्होकेट अर्जुनने आतापर्यंत कोणतेही त्यांच्या विरोधात पुरावे सादर केलेले नाहीत कोर्टासमोर आणि आतापर्यंत नागराज किल्लेदार यांचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड देखील नाही. जोपर्यंत हे सर्व काही आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना जामीन मिळवणंच हेच योग्य आहे. इथं आता अर्जुन म्हणत असतो की ऑब्जेक्शन मिलॉर्ड, कारण की त्याला जर सोडलं तर इथे जो काही नागराज आहे तो इथे जो काही साक्षी देणार असतात त्यांना तो घाबरवू शकतो, पुरावे नष्ट करण्याचा इथे प्रयत्न करू शकतो. मिलॉर्ड, नागराज किल्लेदारांनी जे 20-22 वर्षापूर्वी केलं ते सर्व काही त्याचे पुरावे आणि त्यांच्या बायकोला म्हणजे सुमन किल्लेदारला जे काही किडनॅप केलं याचे सर्वांचे पुरावे मी कोर्टासमोर हजर करू शकतो. आता इथे सर्वांना टेन्शन आलेलं असतं की जज साहेब नेमकं कोणता निर्णय घेतात. आता इथे अर्जुन म्हणत असतो की नागराज किल्लेदार यांच्या फोनमधून मला एक व्हिडिओ मिळालेला आहे आणि त्यासोबतच आम्ही त्यांचे फोन लोकेशन देखील ट्रॅक केले होते, असं म्हणून खरं तर अर्जुनने ते दोन्ही पुरावे खरं इथं जज साहेबासमोर ठेवलेले असतात. जज साहेब ते पुरावे पाहतच असतात. तितक्यातच आता हा भालेराव म्हणजेच ॲडव्होकेट भालेराव इथे म्हणत असतो की त्या व्हिडिओबद्दल आधीच नागराजने सर्व काही सांगितलं आहे की तो व्हिडिओ कुठून आला माझ्या मोबाईलमध्ये मला माहीत. अनोळखी माणसाकडनं असे असंख्य व्हिडिओ येत असतात, त्याचा असा अर्थ घेता येत नाही की ते सर्व काही नागराजने केलं आहे म्हणून. इथे अर्जुन म्हणतो की मिस्टर भालेराव त्यांच्या फोनचं लोकेशन देखील ट्रॅक झालेलं आहे. तेव्हा मात्र इथे भालेराव ते म्हणत असतात की हे देखील योगायोग असू शकतं. इथे हे ऐकल्याबरोबर अर्जुन म्हणत असतो की हो, हे योगायोग असू शकतं, पण योगायोग एकदा असतो. जर परत परत त्याच लोकेशनवर जर हा मोबाईल जात असेल तर त्याचा अर्थ काय असू शकतो. परत आता हा भालेराव खरं खोट्यावर खोटे बोलत असतो. तो म्हणत असतो की हो, एकदा सुमनला पकडायला नागराज इथे एकदा गेला असेल, पण परत परत त्या लोकेशनवर सुमन मिळेल या आशेने तो परत परत तिथे जात असावा. तो असं देखील इथे म्हणतो की मला ॲडव्होकेट अर्जुन साहेबांना हे विचारायला आवडेल की ज्या ठिकाणी त्यांना सुमन सापडली त्या ठिकाणी हे नागराज किल्लेदार तिथं होते का? त्या ठिकाणी नागराज किल्लेदारांची कोणती वस्तू तिथे सापडली का?
तिथे कोणत्या कपड्यावर कोणत्या वस्तूवर त्यांचं DNA सॅम्पल मिळालं का? जज साहेब, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये असा कोणताही पुरावा त्यांना मिळालेला नाही किंवा ते कोणताही पुरावा असा तिथे नव्हता. यातून काही नागराज किल्लेदारांचा इथे संबंध होता, यातून काही सिद्ध होत नाही. हे सर्व ऐकल्यानंतर इथे जज साहेब देखील म्हणत असतात की ॲडव्होकेट अर्जुन साहेब, तुमच्याकडे असा कोणता पुरावा आहे, असा कोणता ठोस पुरावा आहे की त्यांनी सुमनला किडनॅप करून ठेवलं होतं? अर्जुन म्हणत असतो की मिलॉर्ड, फक्त पुरावेच नाही तर विक्टीम स्वतः इथे हजर आहे. इथे अर्जुन म्हणतो की मला सुमन किल्लेदार यांना विटनेस बॉक्समध्ये हजर करण्याची परमिशन आहे का? आता कोर्टात हे सर्व काही सुरू असताना मात्र इकडे घरी सर्वांनाच इथे टेन्शन आलेलं असतं. सर्वच इथे बसलेले असतात. इथे अस्मिता म्हणत असते की नेमकं कोर्टात काय सुरू असेल आणि काय निर्णय होईल हे विचार करूनच मला तर थकल्यासारखं होत आहे. इकडे प्रतिमा देखील म्हणते की खरंच मला सुमनची खूप काळजी वाटत आहे. नागराज भाऊजींनी जर तिच्याकडे डोळे मोठाले करून पाहितलं तरी ती घाबरत असते. मात्र आता तिथे कशी करेल हा असंच खरं तरी ते प्रतिमाला वाटत असतं. हे सर्व ऐकल्यानंतर इथे प्रताप म्हणत असतात की अरे असं काय विचार करताय तुम्ही? सुमन बरोबर खरं तरी ते अर्जुन आहे, रविराज आहे, सायली आहे. तुम्ही असा विचार अजिबात करू नका. कल्पना म्हणते पण नागराज भाऊजी असं कसं वागले? 22 वर्ष ते आपल्या समोर मुकटा घालून फिरत होते आणि आपल्याला कळलं देखील नाही. तेव्हा मात्र इथे प्रताप म्हणतात की कल्पना, आपल्या आयुष्यात फसवणूक करणारे खूप माणसं भेटतात, पण त्यांना शिक्षा होते का? नाही ना, ते असेच मोकाट फिरत असतात. तेव्हा मात्र हे सर्व काही प्रियाने ऐकल्याबरोबर प्रिया म्हणते की बाबा तुम्ही डायरेक्टच बोला ना, असं आडून बोलू नका. आता हे कल्पनाने ऐकल्याबरोबर कल्पना म्हणते की तन्वी जरा तोंड सांभाळून बोल, तू कुणाशी बोलतेस याचं भान ठेव. आता इकडे प्रिया मात्र लगेच म्हणते का असं म्हणून खरं तर उठून त्यांच्यासमोर आलेली असतेस. तुम्ही वाटेल ते बोलत राहाल आणि मी ऐकून घेईल का? मी कायदेशीररित्या बाहेर आलेले आहे. तुम्ही माझ्यावर असे आरोप लावू शकत नाही. हे ऐकल्या प्रताप म्हणत असतात की तन्वी तू कोर्टाला फसू शकतेस, आम्हाला फसू शकत नाही. ती ते परत बोलणारच असते. तितक्यातच आता प्रतिमा म्हणते की अगं तन्वी शांत बस ना, अस्मिताचा तरी विचार कर ना, जा तुझ्या खोलीत जाऊन बस. तर ती मुद्दामची ते म्हणत असते की हा सगळ्यावरती हाच रामबाण उपाय आहे, तू फक्त खोलीत जाऊन बस. असं म्हणून खरं तर ती आता तनतन करीतच तिथून निघून गेलेली असते. आता प्रतिमा इथे म्हणत असते की या मुलीचं मला तर काय करावं हे कळतच नाही. आता दुसऱ्या बाजूला इकडे जजनी खरं तर सुमनला समोर येण्याची परमिशन दिलेली असते. आता सुमन खरं तर इथे समोर येऊन उभा राहिलेली असते. इथे आता अर्जुन विचारत असतो की त्या दिवशी त्या 22 वर्षापूर्वी झालेल्या सुपारीबद्दल तुमच्या समोर नागराज किल्लेदारनी कबुली दिली होती का? ह्या आता प्रश्न केल्यावर खरं सर्वांना टेन्शन आलेलं असतं की सुमन खरं नागराजसमोर बोलेल का? मात्र इथे सुमन खरं तर हो म्हटलेली असते. ती इथे म्हणत असते की हो, त्या दिवशी त्यांनी माझ्या पुढं साक्ष दिली होती की त्यांनी त्यांच्या भावाला म्हणजेच रविराज भाऊजींना आणि त्यांच्या सर्व कुटुंबांना मारण्यासाठी सुपारी दिली होती. त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता आणि ह्या कबुली देण्याआधी जेव्हा मी त्यांचा पाठलाग केला त्यांनी मला इथे किडनॅप केलं होतं. सर्व काही बोलल्यानंतर आता खरं तर इथे अर्जुन म्हणत असतो की खरं जज साहेब तुम्ही पाहू शकता यांच्यासोबत एवढं सर्व काही झालं, त्या किती घाबरलेल्या आहेत हे तुम्ही नोट करू शकता. आता हे सर्व काही जज साहेबांनी ऐकल्यानंतर जज साहेब इथे म्हणत असतात की मिस्टर भालेराव, तुम्हाला काही क्वेश्चन विचारायचे आहेत तर विचारू शकता. आता तो खरं इथे तयार असतो क्वेश्चन विचारण्यासाठी. अर्जुन खरं इशाराने सुमनला म्हणत असतो की टेन्शन घेऊ नका, जे काही आहे ते खरं सांगा. आता सुमन इथे थोडीफार घाबरलेलीच असते. आता हा इथे भालेराव काय विचारतो, खरं सुमनला इथे टेन्शन आलेलं असतं. आता इथे भालेराव विचारतो की सुमन किल्लेदार, तुम्ही खूप घाबरलेल्या दिसताय. तुमच्या नवऱ्याविरुद्ध म्हणजेच नागराज किल्लेदार विरुद्ध तुम्ही खोटी साक्ष द्यावं असं तुमच्यावर कुणी दबाव तर नाही ना केला, त्यामुळे तुम्ही घाबरला आहात का? तेव्हा मात्र हे सुमन ऐकल्याबरोबर सुमन म्हणते की मी कुणाच्याही दबावाखाली नाही, मी जे काही बोलत आहे ते अगदी खरं आहे. माझा नवरा अतिशय नीच माणूस आहे असं म्हणून खरं तर ती आता इथे थरथर कापत असते. तेव्हा लगेच तो भालेराव म्हणत असतो की तुम्ही तर थरथर कापताय. आजच्या पुरतं एवढंच. आता पुढील भागात नेमकं सुमन खरं काय बोलते, कसं बोलते हे खरं पाहण्यासारखंच आहे. आता इथे पुढील भागात आपण पाहणार असतो की ते नागराजला खरं तर बेल मिळालेली असते. आता नेमका हा वकील आहे तरी कोण, त्यांनी खरंच याला कशी बेल मिळवून दिली हे देखील नागराजला बेल मिळाल्यामुळे खरं तर अर्जुन खूप भडकलेला असतो. आता इथे पोलीस स्टेशनमध्ये खरं अर्जुन इथे जोरात आता इथे नागराजला लात मारत असतो. तर इथे म्हणत असतो की तुझ्या एका गुन्ह्यासाठी तुला बेल मिळाली, पण बाकी गुन्ह्याचं तू काय करशील. आता इथे सायली देखील आली असते. सायली म्हणत असते की नागराज काका, तुम्हाला त्या 22 वर्षापूर्वी जो गुन्हा केला त्यातून तो तुम्हाला सुटका मिळेल, मात्र घरगुती हिंसा यातून तुमची सुटका कधीही होणार. खरं तर पुढील भागात खूपच ट्विस्ट असे होणार आहेत, कारण की पुढे काय होणार हे खरंच पाहण्यासारखं आहे. त्यामुळे पुढील भाग पाहायला अजिबातच विसरू नका. आणि असे डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत
असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.